मित्रांनो, आपल्या मिनी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तसंच आपल्या कोकण भटकंती चॅनलमध्ये सुद्धा स्वागत आहे. तर बघूयात पुढे. तर भावानो, आता आपण खेकडे पकडायला चाललो आहे. आपल्यासोबत 14 आहे, मिळून 5 जण आम्ही खेकडे पकडायला चाललो आहे. आपल्या इथं जवळ नदी कुठल्या नदीत चाललो आहे आपण? आपल्या जैतापूर गावात एक इराची नदी म्हणून आहे, त्या नदीला आम्ही खेकडे पकडायला चाललो आहे. आता नदीच्या जवळ आलं आहे, थोडासा वाचलो आहे गटारात पडायला. तर आता नदीजवळ आलं, पुढे व्हिडिओ चालू करतो, दाखवीनच. बघा बेडगाणं मारतायत आपले. तर पुढे बघूयात. आता आम्ही नदीजवळ आलो बघा, इकडे बघतायत. तर भावानो, खेकडा भेटलाय. तर हा बघा, बघू शकता आपण. चावलाय मला, हे पकडून झालं पप्पांना चावलाय. आता चावलाय जर पिशवी इथं, पिशवी इथं बघू शकता. पुढे बघूयात. भेटलाय वाटतं, ते पकडतात. वाटते निघून गेले. अर्धी मोठी पार केली. अजून एक दिसलेला भेटलाय सुद्धा. तर बघू शकता, हा सुद्धा चावलेला आहे पप्पाला. एक डव आहे, म्हणजे दिवसाचं एक सुंदर ठिकाण दिसेल. तर बघूयात पुढे. बघा, इथे एक भेटलाय काकांना, छोटासाच आहे. पात्र्यात लपून बसलेला. पण आपल्या इथं अशी माणसं आहेत जी दगडी घालचे पण खेकडे काढू शकतात. ऍड झाले. आता मी
अजून एका खेकड्यावरती थाप बसलेली आहे. बघू शकता आपण. बारीकच आहे. एकदा चावलं ना तर नंतर व्हिडिओ चालू करतो. साप आहे त्याला मारायला बघतायत. बिवड आहे वाटतं. तर हे बघा हे पाठ राहिले ते बघा. तो गेलेला आहे आता वरती. वाटतं एक फटका बसलाय वाटतंय. काय माहिती आता बसलाय की नाही. आम्ही थोडं पाठी राहिलोय. बघूयात पुढे. आता इथे एक मोठा खेकडा भेटलाय. काकाने चावला आहे आता. काय हलायला मागत नाही दोघं सुद्धा. तर बघू शकता कसे पकडतायत. मोठा खेकडा काकाने खेकड्यावरती पाय डावलं त्याचा ज्यूस काढत होतो. तर बघूयात पुढे. अजून एक भेटलाय वाटतं. तर बघूयात. छोटासाच आहे. अजून एक भेटलाय. बघा मोठा आहे. तर पप्पाने पकडलाय. इकडे बघा तो भरती होत आहे सध्या पिशवीत. तर बघूया अजून एक भेटलाय पुढं. तर चाललेत बघूया. हा पण मोठा आहे. तर आता पकडायला चाललेत. याचं पण आता भरती होणार आहे. अजून एक भेटलाय. पॉइंट वरती आहे. केवढा आहे बघा. आत्ता खरी भावानी झाले. अजून एक मोठा भेटलेला आहे. तर मित्रांनो आपण बघू शकता त्याला. थांबा जरा. फुल तयारीत आहे चावायला. ते पकडलेलं आहे त्याला. आपण मोठाच आहे. असे 3 भरती झाले आहेत मोठे. मोठे भरती झाले. अजून एक भेटला आहे मोठा. बघूयात. एक चौथा मोठा भेटलेला आहे. नंतर बघूयात. अजून एक भेटते बघा.
छोटाच आहे. बघू शकता आपल्याला ते मगाशी 2 मेंबर ॲड झाले ते आपल्याला एक चमत्कार म्हणून आलेले आज. आम्ही अडकलो इथं जरा दगडी वगैरे मोठे आहेत. नंतर काकांकडून माहिती काढूया. एक अजून एक भेटलेला आहे तर बघू शकतो आपण. 2 मिनिटं तर त्याला दगडीतनं काढता येईल आता बाहेर आला. बारीकसा आहे पण भरपूर पळतोय. बघा इकडे काय ते दगड आहे अजून एक भरती झाली. तर पुढे बघूयात. तर मित्रांनो माहिती होता या बघा. आता कालवासला काही दिसून शकत नाही होते. एक खेकडा भेटलाय बारीकसाच आहे. टाकतो हात पहिलाच पकडायचे ना. बघा छोटासाच आहे. प्रॉब्लेम झाला आहे. डव सुरू होतो पुरा कातळ त्याच्यात चपला घातले. पॅरोवाचे चपला काकांनी 5-6 दिवसच झाले पॅरोवानची एक चप्पल घेतली. तिला ग्रीप पण अजून घासली नसेल तरी सुद्धा अशी कातलावरती पाय ठेवला दगडीवरती पाय ठेवला तरी सरकते. तर असं सांगणं आहे की पावसाळ्यात पॅरोवानची चप्पल घेऊ नये. काय चुकलं असेल तर माफ करा. पुढे बघतो. सॉरी मित्रांनो. आत्ता खरं तर कोडव्याचा ढव आला आहे. तो मागं होता तो वेगळाच कुठला तरी बारीकसा ढव होता. तर हा किती खोल असेल तरी जवळपास कमरे एवढा खोल आहे. जास्त नाही पण पावसाळी जास्त भरत असेल किंवा याच्या बाजूनी कातलं असं एकदम सरळ आहे. मित्रांनो 5 मिनिटचा ब्रेक घेत आहेत. इकडे बघतायत तर बघू शकता. बॅटरी मारा. बघा
तर आता आम्ही 5 मिनटं थांबलो सगळे. बघूया पुढे. आता आम्ही निघालो. थोडीशी माहिती भेटल्यावर वाचण्याचे पर्सेंटेज कमी असतात, कारण की काही सांगता येत नाही. तर जाता येता आम्ही बघू शकता आतमध्ये एकामेकांना पकडलेले बारके बारके आहेत. ठीक राहतात.
एवढे चांगले दिले त्याला इतकी जाम पकडून ठेवले आपण बघू शकता ते बघा आम्ही खेचतोय तरी तो सोडत नाही पुढे बघेल आमच्या मित्रांनो हा बघा आपण बघू शकता तर यांची पकड इतकी मजबूत असते की आपल्या बोटाला सुद्धा तोडू शकतात ते त्यांच्याशी मस्ती करायची नसते तर आता पकडताना वाचलंय बघा त्यांनी पकडलंय आता इतकं मजबूत पकडलंय पकड सोडवताना मुश्किल आहे सोडलंय तर आपण सोडून देऊया याला आता